श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय म्हणजेच काय, भगवान विठुरायांची आपल्याला पूजा करायची आहे। आषाढी एकादशी येणार आहे 25 जुलै 2026 शनिवारच्या दिवशी, आणि शनिवारच्या दिवसाला आपल्या घरामध्ये घरच्या घरी आपल्याला आषाढी एकादशी निमित्ताने पूजा कशा पद्धतीने करावी, भगवान विष्णूंची पूजा आपल्याला करायची असते। आपल्याला मंदिरात देखील जायचंच आहे। विठू रुक्मिणीचं मंदिर असेल तिथे आपल्याला दर्शनाला जायचं असतं। केंद्र असतील, मठ असतील महाराजांचे, तिथे पण तुम्ही जाऊ शकता। जवळ असेल तर नक्कीच जावा। पण आपल्या घरामध्ये सुद्धा ही पूजा घडणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या घरामध्ये पूजा केली तर आपल्या घरामध्ये वातावरण हे सकारात्मक होत असते। जेवढे मंत्र स्तोत्र आपल्या घरात पडतात तेवढी चांगली ऊर्जा येते आणि आपल्या मूर्तीसुद्धा तेवढ्या सकारात्मक राहत असतात। म्हणून आपल्याला आपल्या घरातील जे देवघरामध्ये देव ठेवलेले असतात त्या मूर्तींचा सुद्धा अभिषेक मंत्रोच्चार हे त्यांच्यावर व्हायला पाहिजे। म्हणून आपल्या घरात सुद्धा आपल्याला छोटीशी अशी पूजा करायची आहे। आता तुम्ही पूजेचा पाठ मांडणी करा किंवा देवघरात सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। तर चला बघूया, आपल्या पूजेला सुरुवात करूया आणि नक्कीच पूजा संपूर्ण बघून अशा पद्धतीने सगळ्यांनी पूजा आपल्या घरात करायची आहे। तर बघा, इथे पूजा मांडणी मी करून ठेवलेली आहे। आधीपासून करायला गेली तर बराच वेळ लागला असता, म्हणून आधीच पूजा मांडून ठेवली। सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। आता दिवा कुठलाही तेलाचा तुपाचा लावला तरी देखील चालेल, कारण कुठलीही पूजा करत असताना आपल्याला दीप प्रज्वलित करावे लागते। अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करत असतो, तर दिव्यांची आपण पूजा करून घ्यावी। हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला बघा, आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती सगळ्यांच्या असते, तर ती आपण पूजेला घेऊ शकतो। आता बरेच लोकांचा प्रश्न असा असेल की ताई, विठू रुक्मिणीची मूर्ती आमच्याकडे नाही, तर मग काय करावं? तर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा जो फोटो असतो तो देखील पूजेमध्ये ठेवू शकतात, बाळकृष्णांची मूर्ती ठेवू शकतात, किंवा तुमच्याकडे विठू रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता। आता मी जी मूर्ती ठेवलेली आहे या मूर्तीचा मला अभिषेक करता येत नाही, त्यामुळे मी या मूर्तीला स्वच्छ पुसून घेते। थोडं गोमूत्र किंवा थोडं पाणी घेते, थोडं स्वच्छ पुसून घेते आणि नंतर मी अत्तर लावलं, वस्त्र जे आहे ते परिधान केले। माझी सजावट कायम अशी असते त्या मूर्तींची, म्हणून मी या पद्धतीने वस्त्र बदलत असते एकादशीच्या दिवशी। फक्त या पद्धतीने मी तयार करून ठेवलेली आहे, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता पूजेला सुरुवात करूया। तर आपल्या देवघरामधील गणपती बाप्पा जे असतात ते मी पूजेला घेतलेले आहेत। गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा, किंवा अथर्वशीर्ष म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात। अभिषेक हा पाण्याने करा, पंचामृताने करा, दुधाने करा तरी देखील चालेल। नंतर गणपती बाप्पांना आपण विराजमान करायचं आहे। तिथे आपण आसन त्यांना द्यायचं आहे, डायरेक्ट आपण ठेवत नाही पाटावरती। तर आपल्याला थोडे तांदूळ टाका, हळदी कुंकू टाकावं आणि नंतर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे। गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। हळदी कुंकू आधी वाहून घ्या, हळदी कुंकू अक्षदा व्हाव्या, आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवत असताना मात्र तुळशीचं पान ठेवू नका। गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान हे ठेवत नाहीत, म्हणून आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, विठू रुक्मिणीची मूर्ती तुमच्या घरात जर असेल, त्यांचा अभिषेक करत असताना, किंवा नसेलच तर बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही घेऊ शकता, त्यांचा अभिषेक करत असताना पुरुष सूक्त हे तुम्हाला म्हणायचं असतं। पुरुष सूक्त हे 16 वेळा पठण करावं। नाही तुम्हाला 16 वेळा जमलं तर अगदी 1 वेळा पठण केलं तरीही चालेल, अशा पद्धतीने करावं। जर पुरुष सूक्त तुम्हाला येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। इथे मी तांदूळ थोडे टाकलेले आहेत भगवान विष्णूंना आसन देण्यासाठी। तर इथे बाळकृष्णांचा अभिषेक आपण पाण्याने करू शकतो। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक करावा, नंतर साध्या पाण्याने अजून तुम्ही अभिषेक करावा। मूर्ती स्वच्छ आपण पुसून घ्यावी, नंतर त्यांना अत्तर अष्टगंध आपण लावू शकतो। हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा करावी। अजून तुम्हाला सांगेल, वस्त्र असतील तुमच्याजवळ तर वस्त्र सुद्धा तुम्ही बाळकृष्णांना म्हणजे परिधान करू शकतात। अत्तर वगैरे सगळ्या या गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात। आपल्याला जी हौस असते, छोटा गजरा वाहू शकतात, फुलं वाहू शकतात। तर या पद्धतीने आपण अर्पण करून त्यांना आसनस्थ करावे। जे आसन मी दिलेलं आहे त्या प्रकारे आसन द्यावे। इथे मी बघा तुम्हाला आवर्जून सांगेल की आपल्याला तुळशीचे पानं जे असतात त्या दिवशी तुळशीचे पानं तोडायचे नाहीत। पहिल्या दिवशी आपण तोडून ठेवावे। तुळशी मातेची पानं एकादशीला
तोडत नाही कारण त्या दिवशी तुम्ही कितीही सेवा करा भगवान विष्णूंची, पण तुम्हाला ती फलित जाणार नाही. म्हणून ही चूक मात्र करू नका. तर ही लक्षात ठेवून तुम्ही तुळशीची पानं पहिल्या दिवशी तोडून ठेवा, जे काही आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत ते. तर इथे बाळकृष्णांना मी कपडे परिधान केले. नंतर माळ असेल तुमच्याकडे तर माळ परिधान करा, मुकुट जे आपली हौस असेल त्या प्रकारे आपण करू शकतो. गणपती बाप्पा आणि भगवान विष्णूंना इथे विराजमान केलं. आता त्यानंतर भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुम्ही बघा, फराळाचे पदार्थ त्या दिवशी दाखवायचे आहेत. जे तुमच्या घरात तुम्ही जे खाणार असणार ते पदार्थ तुम्हाला दाखवायचे, कारण त्या दिवशी देवांचे सुद्धा उपवास असतात. म्हणून आपण फराळाचेच पदार्थ आपण त्यांना दाखवायचे आहेत. फक्त तुम्हाला सांगेन, जो काही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात त्यावरती तुम्हाला तुळशीचे पानं आवर्जून ठेवायचे आहेत प्रत्येक पदार्थावरती. तेव्हाच भगवान विष्णू हे आपला जो नैवेद्य असतो तो ग्रहण करतील. विठू रुक्मिणींना नैवेद्य दाखवताना ही चूक करू नका. सगळ्यांच्या जे पदार्थ आपण बनवणार त्यावरती तुळशीचे पान आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही दूधसागर ठेवू शकता, साखरू मिळतात बघा, साखरू उपवासाचे असतात ते पण तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता. ड्रायफ्रुट्स असतात, खोबरं असतं, नारळाचं फुलतं, ओल्या खोबऱ्याची तुम्ही वडी बनवली किंवा साबुदाण्याची खिचडी, भगर, सगळे पदार्थ जे मी सांगत आहे ते चालतील. फ्रूट असतात ते चालतील. अशा पद्धतीने कोणतेही उपवासाचे पदार्थ तुम्ही नैवेद्याला दाखवायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची. आरती कोणती करावी तर आरती बघा, भगवान विष्णूंची किंवा बाळकृष्णांची आरती, विठुरायांची आरती, जी तुम्हाला जमत असेल ती आरती तुम्ही इथे म्हणू शकतात. गणपती बाप्पांची आरती तुम्ही म्हणू शकतात. या पद्धतीने आपल्याला आरती देखील करायची आहे. अजून मी आवर्जून तुम्हाला सांगेल की बघा, आपण ही मांडणी जी आहे ही रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवू शकतो त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवणार आहोत, लवकर आपण आंघोळ वगैरे करून स्वयंपाक बनवावा. जे काही भाजी, चपाती, डाळ भात बनवणार तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर ही मांडणी आपण उचलायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण पूजा करू शकतो त्या दिवशी. तर बरेच लोक बोलतील की रात्रभर म्हणजे अशा ठिकाणी मांडणी मांडावी. देवघरात तुम्ही जर करत असणार पूजा तर तरीही चालेल, की ती रस्त्यात येणार नाही अशा पद्धतीने करा. आणि तुम्हाला जर अशी मांडणी करून नाही करायची पूजा तर अगदी देवघरात तुम्ही जी मूर्ती आहे बाळकृष्णाची ती किंवा विठू रुक्मिणींची मूर्ती घ्या, त्यांचा अभिषेक करा आणि त्यांचं जे स्थान असतं रोजचं तिथे जरी ठेवलं तुम्ही तरी देखील चालेल. पण मात्र नैवेद्य त्या दिवशी देवघरासमोर सुद्धा आपल्याला उपवासाचेच नैवेद्य दाखवायचे आहेत, हे लक्षात घ्या. तुमची इच्छा शेवटी कशा पद्धतीने करायचं. फक्त इथे मी तुळशी माता जी आहे ते वृंदावन माझं गॅलरीत ठेवलं आहे. मोठं असल्यामुळे ते मध्ये घेता येत नाही घरात, त्यामुळे तुम्हाला मी ते दाखवलेलं नाही आहे. तर वृंदावन सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे त्या दिवशी. तुळशी मातेचं जे छोटंसं वृंदावन असतं ते, आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तुळशी मातेला पाणी अर्पण करू नका, त्यांचा देखील त्या दिवशी उपवास राहत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे. यथाशक्ती पूजा करा. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अतिप्रिय असतात, मंजुळा अतिप्रिय असतात. तर तुम्ही त्यांना विष्णू सहस्र नाम जे आहे ते म्हणत तुम्ही नक्कीच प्रत्येक घरामध्ये तुळशीची पानं वाहा, असं मी तुम्हाला सांगेल. त्याचं खूप 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 पटीने महत्त्व आहे त्या दिवशी. म्हणून ते नक्कीच तुम्ही व्हायचा प्रयत्न करा त्या दिवशी. यथाशक्ती 108 असो, कितीही असू देत, तर 1008, 108 किंवा 11 किंवा 1 जरी व्हायला तरी चालेल, पण नक्कीच आपण तुळशीचं पान त्या दिवशी भगवान विष्णूंना व्हायचं आहे. विठुरायांना अतिप्रिय असतात म्हणून. चला मग, अशा पद्धतीने साधी आणि सोपी मांडणी होती अगदी. या पद्धतीने तुम्ही पूजा आपल्या घरात नक्कीच करा. तसेच मंदिर असेल तर मंदिरात सुद्धा सगळ्यांनी नमस्कार करायला जायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल, या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्याला पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची पूजा करायची. यासोबत आपल्या घरामध्ये बघा, रात्री अनुष्ठान करणं खूप महत्त्वाचं असतं. व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठानसुद्धा रात्री 12ला आपल्याला करायचं आहे.
ही पूजा जर तुम्ही मांडणारच ना तर पूजा मांडणीच्या समोर बसून सुद्धा अनुष्ठान करू शकता किंवा देवघरात जर तुम्ही पूजा करणार आहात तर तिथे सुद्धा करू शकतात. ज्या काही सेवा असतात त्या सेवा आपण पूजा मांडणी करून ही पूजा सकाळी, संध्याकाळी, दुपारी तुम्हाला जमेल त्यावेळी म्हणजे करू शकतात. आणि या शेजारी तुम्हाला तुळशी वृंदावन सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात. तुळशी वृंदावनाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हे लक्षात घ्या. माझ्याकडे मोठं तुळशी वृंदावन आहे, ते आपल्याला ठेवायला इथे जमणार नाही म्हणून मी पूजेत ठेवलेलं नाही. पण तुम्हाला जमलंच तर नक्कीच तुम्ही ते ठेवू शकतात किंवा जिथे आपल्या घरात तुळशी वृंदावन आहे तिथे आपण तुळशी वृंदावनाची पूजा करायची आहे आणि तुळशीला आपल्याला प्रदक्षिणा करायच्या आहेत. हे आवर्जून आपल्याला आषाढी एकादशीला करायचं आहे. आणि ज्या काही सेवा असतात, त्या उपासना असतात, त्यासुद्धा आपल्याला आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या करायच्या आहेत. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होत असतं आणि येणारी पिढी जी असते त्या पिढीला सुद्धा माहिती पडायला पाहिजे की आषाढी एकादशी हा आपला मराठी माणसाचा सण आहे. आणि मोठ्या थाटामाटात पंढरपूरचा जो विठुरा आहे त्याची पूजा आपण करत असतो, हे सुद्धा माहिती होणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर म्हणून अशा पद्धतीने आपल्या घरात नक्कीच सगळ्यांनी पूजा करा असं आवर्जून तुम्हाला इथे सांगेल. चला मग, सांगितलेली माहिती जो काही पूजेचा विधी होता अगदी साधा आणि सोपा आहे, नक्कीच सगळ्यांनी करा. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल.